राज्यातील 11 नगर परिषदांच्या निवडणुकीला ब्रेक। बारामती, फलटण आणि महाबळेश्वरसह 11 नगर परिषदांची निवडणूक पुढे ढकलली। निवडणूक अर्जातील त्रुटींवर घेण्यात आला होता आक्षेप। वाशिम नगर परिषदेची आणि रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5 ब आणि प्रभाग 10 अ या नगरसेवक पदांच्या जागांसंदर्भात न्यायालयात आक्षेप। त्यामुळे वाशिम नगर परिषदेसह रिसोड नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या 2 जागांसाठी निवडणूक पुढे ढकलली। बुलढाणा जिल्ह्यातील 1 नगराध्यक्ष पदासाठी तर 9 नगरसेवक पदांसाठी निवडणूक पुढे ढकलली। 20 डिसेंबरला या जागांसाठी मतदान होणार असून 21 डिसेंबरला होणार मतमोजणी। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली। आता 20 डिसेंबरला होणार मतदान, 31 तारखेला होणार मतमोजणी। नगरसेवक पदाच्या 2 उमेदवारांनी अपील केल्यानं निवडणूक आयोगाचा निर्णय। लातूरमध्ये रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक स्थगित। न्यायालयात अपील दाखल झालेल्या निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम होणार जाहीर। अकोल्यातील बाळापूर नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली। बाळापूरमधील एका उमेदवारानं नामांकन अर्जावर घेतला होता आक्षेप। वेळीच निकाल न लागल्यानं निवडणूक पुढे ढकलली। कराड नगरपालिकेत एका जागेची निवडणूक पुढे ढकलली। प्रभाग 15 मधील एका जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती। नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद आणि मुखेड नगरपालिका निवडणुका तुर्तास स्थगित। मुखेड आणि धर्माबाद इथल्या नगराध्यक्षपदासाठी न्यायालयात अपील। निकाल योग्य वेळी न लागल्यानं निवडणुका स्थगित। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरी परिषद निवडणुकीला स्थगिती। राष्ट्रवादीचे आमदार आणि उमेदवारांनी भाजप विरोधात केली निदर्शनं। भाजपकडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात न्यायालयीन अपील केल्यानं निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप। निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांच्या चुका नाही तर अधिकारी वर्गानं केलेली चूक आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणुका 2 तारखेलाच झाल्या पाहिजेत। यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले प्रहारचे उमेदवार। निवडणुकांसाठीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना मुख्यमंत्र्यांची अक्कलकोटमध्ये पार पडली सभा। शहराचा विकास कोण करणार याचा फैसला आता तुम्हालाच करायचा आहे, मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन। मालवणमध्ये एकनाथ शिंदेंची प्रचार सभा। सगळ्या उमेदवारांना जिंकून द्या हे सांगण्यासाठी आलोय। शिंदेंचं वक्तव्य शिवसेनेचं खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे। शिंदेंकडून निलेश राणेंचं कौतुक। रायगडच्या रोह्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिल्पा धोत्रे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली। रॅलीमध्ये शिंदेंसह मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांची उपस्थिती। इंदापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा संपन्न। इंदापूर शहराची सूत्र उद्याच्या 5 वर्षांसाठी कुणाच्या हातात द्यायची याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, असं म्हणत जनतेला केलं संबोधन। दौंडमधील राष्ट्रवादीच्या सगळ्या उमेदवारांच्या प्रचाराची अजित पवारांच्या उपस्थितीत सांगता सभा। आज माझ्या घरी लग्न कार्य पण आधी लगीन कोंढाण्याचं अजित पवार यांचं विधान। चंद्रशेखर बावनकुळेंची आज बुलढाण्यात पार पडली सभा। उमेदवार अर्पिता विजयराज शिंदे यांच्या प्रचारासाठी चंद्रशेखर बावनकुळे मैदानात। नाशिकच्या मनमाडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रवींद्र घोडेस्वार यांच्यासह उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री नरहरी झिरवाळ मैदानात। यावेळी झिरवाळ यांनी अजित पवार यांची केली स्तुती। धुळ्याच्या शिंदखेडा आणि पिंपळनेरात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रचार सभा। शिंदखेड्यात माझ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे आणि इथं भाजपच जिंकणार, पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास। लोणावळ्यात शिवसेना आरपीआयच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांच्या समर्थनार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सभा। सभेत जनतेला केलं संबोधन। हिंगोलीच्या वसमतमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सीमा अब्दुल हाफिज यांच्या प्रचारार्थ सभा। सभेला अमित देशमुख यांनी केलं मार्गदर्शन। आमदार धनंजय मुंडे यांची दुचाकीवरून परळीतून फेरी। प्रचार सभा संपल्यानंतर दुचाकीवरून पोहोचले मंदिरात। परळी नगरपालिका निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांच्याकडून प्रचार।
भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ सिने अभिनेत्री भाग्यश्रीचा रोड शो. मात्र सभेदरम्यान भाग्यश्रीची बोलण्यात चूक होऊन नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला म्हटलं आमदार. चूक लक्षात आल्यानंतर माफी मागत केली सुधारणा. वर्ध्याच्या पुलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आमदार राजेश बकाने मैदानात. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी काढलेल्या बाईक रॅलीमध्ये आमदारांचा सहभाग. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आमदार समीर कुणावार मैदानात. शहरातील मार्गांनी शक्ती प्रदर्शन करत काढली रॅली. भंडाऱ्यात सिने अभिनेते उतरले प्रचाराच्या मैदानात. तुषार कपूर, गोविंदा आणि अभिनेत्री झरीन खान यांच्याकडून शिवसेनेचा प्रचार. उमेदवार अश्विनी भोंडेकर यांची प्रचार रॅली. बीडच्या माजलगावमधील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संध्या मेंढके यांचा प्रचारासाठी अनोखा फंडा. प्रचारादरम्यान प्रभागातील मुलीचा विवाह सोहळे असल्याचं कळल्यानंतर स्वयंपाकात लावला हातभार. तळोदा नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गजांच्या प्रचार सभांमुळे तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या रिंगणात. बदलापूर नगर परिषदेच्या 6 जागांसाठीची निवडणूक पुढे ढकलल्यानंतर त्या संदर्भाची प्रक्रिया सांगण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली बैठक. त्यात उमेदवारांना योग्य उत्तर मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच घातला गोंधळ. ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंकडून चुकून भाजपचा प्रचार. कमळाच्या फुलालाच मतदान करा. चूक लक्षात येताच आयुष्य भाजपमध्येच गेल्याची खडसेंकडून सारवासारव. जालन्यातील अंबदमधून अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आणून दाखवावा. मी त्यांच्यासमोर उठाबशा काढीन. भाजप आमदार नारायण कुचे यांचं सत्तारांना आव्हान. भंडाऱ्यातील प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परिणय फुके यांची शिंदेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांवर टीका. नरेंद्र भोंडेकर आणि काँग्रेस उमेदवार जयश्री बोरकर यांचे पती मावस भाऊ म्हणजे चोर का मौसेरा भाई चोर. परिणय फुके यांचं वक्तव्य. धनदांडग्यांच्या नादाला लागू नका. त्यांनी दिलेले पैसे जरूर घ्या पण मत आमच्या उमेदवाराला करा. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचं वक्तव्य. पालघर नगर परिषदेतील निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. भाजपचे माजी शहराध्यक्ष अशोक अंबुरे यांनी थेट महिलेला लाथाबुक्क्यांनी केली मारहाण. माझं थोडंसं ह्याच्यावरचा ताबा सुटला. मी त्याला शिव्या वगैरे दिल्या हे गेलं. जे नसत्या दिल्या तर हे मॅटर जरा एवढं हे झालेलं नसतं. आणि माझी ऑलवेज सवय आहे लाईव्ह जायची. हे ते मी लाईव्ह गेले त्याचा त्यांना जास्त वाईट वाटलेलं आहे त्या गोष्टीचं. पण एका स्त्रीबरोबर कसं वागावं, तिच्याशी कसं बोलावं, किती सभ्यता ठेवून हे केलं पाहिजे हे प्रत्येक पुरुषाला थोडं समजलं पाहिजे की आपण कसं हे करतोय, करून काय बोलतोय. आणि जेव्हा खास करून आपण एखाद्या ह्याच्यासाठी रिप्रेझेंट करतोय किंवा आपली वाईफ एखाद्या गोष्टीला रिप्रेझेंट करते तर अशा वेळेस तरी आपण लक्ष ठेवलं पाहिजे या गोष्टींचं. नंदुरबारमध्ये शिंदेच्या शिवसेनेचं मत कापण्यासाठी भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पप्पू कुरेशी यांना सुपारी देऊन अपक्ष उमेदवारी करायला लावली. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप. मेरी विनंती है पप्पू सेठ भी के सोच ले रात भर में कि तुम लोगों ने नंदुरबार की नगर पालिका में 3 बार गिरा. अभी और तू प्रेसिडेंट का सपना देख रहा. तू चुन के आने के लिए नहीं देख रहा. तू हमारी कौम के वोट खराब करने के लिए खड़ा है. तेरे को विजय कुमार गावित ने खड़ा किया है. पप्पू सेठ किसका आदमी है? खुदा कसम तुम बोलो. डॉक्टर गावित का आदमी है. अच्छे आदिवासी खाते में बिना दूध देने वाला गाया भैंसा तूने बांटा. नगर
परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून जोमात प्रचार दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या हावभावावरून त्यांनी पराभव मान्य केल्यासारखं दिसतंय. मुख्यमंत्र्यांचे भाऊ आल्हाद कलोती यांचं काँग्रेसवर टीकास्त्र. हे क्लिअर दिसते आहे की जे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि काँग्रेसच्या संबंधित जे लोक आहेत त्यांनी आपला पराभव मान्य केलेला आहे, कारण त्यांच्यामध्ये कुठला उत्साह राहिलेला नाही आहे आणि त्यांच्यावर स्वतःच्या बूथमध्ये बसायची सुद्धा दानत त्यांच्यामध्ये राहिली नाही आहे. त्यामुळे आजच त्यांनी आपली हार स्वीकारलेली आहे. नवनीत राणांचा पराभव झाल्यामुळे अमरावती जिल्ह्याचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. आताच्या खासदाराचा आता पता नाही, विकासाचाही पता नाही. रवी राणा यांची नाव न घेता खासदार बळवंत वानखडे यांच्यावर टीका. या ठिकाणी आपला आमदार सुद्धा पडला, माहिती ना, आमदार उभा केला होता. नवनीत राणासारख्या खासदार पडल्या. नवनीत राणा खासदार पडल्यामुळे या जिल्ह्याचे काय हाल झाले हे बजरंगबलीच्या साक्षीने तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता पता नाहीये खासदाराचा, विकासाचा पता नाहीये, कामाचा पता नाहीये. राज्यातील अनेक नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्यानं यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल. भाजप आणि निवडणूक आयोग मिलीभगत करून गोंधळ घालताय. अख्ख्या प्रशासनाला कन्फ्यूज केलं असल्याचं ठाकूरांचं विधान. अजून 1 तासांनी निवडणूक आयोग सरकारचा प्रवक्ता आहे. राहुल गांधी यांनी पुरावे दिल्यानंतरही त्यावर काही बोललं जात नाही आणि फरक देखील पडत नाही. खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांची सरकारवर टीका. सुप्रीम कोर्ट का डंडा चलने के बाद तो सरकार मजबूर हुई इलेक्शन कराने के लिए, और इस इलेक्शन में जिस तरह से सरकार इस इलेक्शन को हाईजैक करने की कोशिश कर रही है, जनता में उसके खिलाफ गुस्सा है. किसान परेशान है, नौजवान परेशान है, बेरोजगारी है, और भाजपा सरकार ने जो वायदे किए थे वो एक भी वायदा पूरा नहीं किया है. हमें पूरा भरोसा है कि कांग्रेस पार्टी बहुत अच्छा प्रदर्शन करने जा रही है. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा मनसेला डोंबिवलीत धक्का. मनसेचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक भाजपमध्ये. प्रकाश भोईर आणि त्यांच्या पत्नी सरोज भोईर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. विद्यापीठाचा सिनेट सदस्य आणि शहर प्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. वर्ध्याच्या पुलगावात नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा काँग्रेसला धक्का. काँग्रेसच्या माजी लोकसभा महासचिवाचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेकडून दुबार मतदार तपास मोहीम सुरू. वरळीतील सोसायट्यांमध्ये जाऊन घरोघरी तपास. शिवसैनिकांकडून मतदार याद्यांची तपासणी. नागपूर जिल्ह्यातील 27 नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना मतदार यादीतील मोठा गोंधळ समोर. जिल्ह्यात 5,000हून अधिक दुबार मतदार असल्याचं निष्पन्न. पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल 7,000 हरकती. 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानं हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता. डोंबिवलीत विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने. दोन्ही पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची मध्यस्थी. बदलापुरात शिंदेच्या शिवसेनेचा जखमी नेत्याच्या थेट एकनाथ शिंदेंकडे तक्रार. भाजप उमेदवारांकडून मारहाण झाल्याचा आरोप, तर आरोप खोटे असल्याचा भाजप उमेदवारांचा दावा. भंडाऱ्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भाजप कार्यकर्त्यांनी घातला भाजपचा गमछा. भाजपच्या कृत्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. नाशिकच्या चांदवड नगर परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन मॅनेज करून देण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला किती मतं मिळणार याचा ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. वर्ध्यात नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती बाईक रॅली. स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आयोजित रॅलीला नागरिक, शिक्षक आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नंदुरबार नगर परिषद कार्यालयात टपाली मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात. जिल्ह्याभरातील 733 टपाली मतदार बजावत आहेत मतदानाचा हक्क.
नंदुरबारमध्ये नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार तर नगरसेवक पदाकरिता 101 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज. मावळा तळेगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. सुरळीत मतदानासाठी 349 प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त. मावळमध्ये जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पोलिसांनी उभारला खास चेक नाका. तळेगाव आणि वडगावकडून लोणावळ्यात प्रवेश करणाऱ्या संशयित वाहनांची काटेकोर तपासणी सुरू. जालन्यात आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची 82 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. बंधपत्राचं उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाईचाही इशारा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस अलर्ट मोडवर असून अकोल्यात अकोट शहर पोलिसांची धडक कारवाई. पिस्तूलसह 4 जिवंत काडतूस जप्त. याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू.